नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज मी तुम्हाला लखपती बनवण्याचे स्वप्न दाखवणार नाही, तर टरबूज पिकाची लागवड करून लखपती झालेल्या शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग दाखवणार आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांना टरबूज लागवड करून कधी कधी तोट्याला सुद्धा सामोरं जावं लागते. पण आपण त्यामध्ये सातत्य ठेवल्यास आपण लखपती सुद्धा होऊ शकतो. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आजचा हा व्हिडिओ. हा व्हिडिओ बनवण्याचा योग ज्यांच्यामुळे घडून आला ते म्हणजे धामणगाववाडी येथील अष्टविनायक ॲग्रो एजन्सीचे संचालक श्री रमेश चौरे साहेब. चला तर मग आंतरपीक म्हणून टरबूज पिकाची लागवड केलेल्या शेतकऱ्याची यशोगाथा आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया. गाडी टरबुजावर 3 एकराचा प्लॉट होता. 28 रुपयाचा भाव होता. 16 लाख रुपये झाले होते एका मिनिटात गाडी. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राम तायडे, आपलं राम तायडे पॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण एका प्रगतशील शेतकऱ्याकडे त्यांच्या खास मुलाखतीसाठी आलेलो आहे. हे प्रगतशील शेतकरी माझ्यासमोर इथं माझ्यासोबत उभे आहेत आणि हे या एरियामध्ये खास टरबूज या पिकासाठी नावाजलेले शेतकरी आहेत. तर आपण एक 5 मिनिटांसाठी त्यांची मुलाखत घेऊया आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत त्यांचा जो आदर्श आहे तो आदर्श पोहोचवण्याचं काम आपण करूयात. तर नमस्कार सर. नमस्कार सर. आपलं नाव? माझं नाव भूषण अनिल पाटील, राहणार केकत निंबोरा, तालुका जामनेर आणि जिल्हा जळगाव. ओके सर, आपण हा जो टरबूज या पिकाचा जो प्रयोग इथं केलेला आहे, ऍक्च्युअली हा पिकाचा जो काळ आहे, हा काळात शेतकरी मला असं वाटतं याचा लागवडीचा काळ जो आहे हा नियर अबाउट डिसेंबर जानेवारी नंतर शेतकरी लागवड करताना आपल्याला आढळून येतात. पण तुम्ही ह्या पिकाची लागवड आता कोणत्या महिन्यामध्ये केलेली आहे? ही लागवड मी जूनच्या 22 तारखेला केलेली साहेब. जून 22. आज 48 दिवसाचा आपला प्लॉट पूर्ण झालेला आहे आणि पूर्ण झालेला 48 दिवसाचा. आपण आता हार्वेस्टिंग वर आलेला आहे. प्लॉट पाहू शकता, प्लॉट आणि साईज पण पाहू शकता आपण, फळांची फ्रूट सेटिंग पाहू शकता. या प्लॉटची वैशिष्ट्य आहे, हे टार्झन व्हरायटी आहे, बिग विजन कंपनीची, आणि एक सारखे फळ कपाशीमध्ये लावलेला आहे. आणि प्लॉट हा 7 वेळा इथे टरबूज 7 वेळा झालेला आहे, तरी सुद्धा आपण साईज आणि फळाची क्वालिटी पाहू शकता. सर, मला असं वाटतं आंतरपीक म्हणून टरबुजाचं पीक घेणं हा एक आगळा वेगळा प्रयोग आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कारण टरबूज हे खूप सेन्सिटिव्ह पीक आहे, याचा अनुभव प्रत्येक शेतकरी वर्गाला आहे. तरी पण तुम्ही आंतरपीक घेण्याचा निर्णय कसा घेतला? सर, आता कॉटन मध्ये असं झालेलं आहे, लेबर चार्जेस काही परवडत नाही. पण हे काय पिढ्यानपिढ्या चालू असलेलं आपलं काम आहे, ते आपल्याला असं सोडता येत नाही. म्हणून आपण चला काहीतरी नवीन करू. कपाशी पण लावलेली आणि त्याच्यात टरबूज सुद्धा लावून दिलेलं आहे. पण आपण टरबूज थोडं नियोजन एकदम बघू शकता तुम्ही. आपली कपाशी तुम्हाला 5x4 वर दिसेल आणि तिच्यामध्ये एकच टरबूजचा वेल आहे आपला. त्या याने 5x4 वर पाहू शकता तुम्ही, एकच वेल आहे. वेलांची संख्या पण अशी अति आहे असं काहीच नाही. म्हणजे कॉम्पिटिशन दोन्ही पैकी कोणीच करू शकत नाही आपल्याकडे. कॉम्पिटिशन जे आहे ते शून्य आहे. म्हणून ते सेटिंग सुद्धा योग्य आहे. आणि शेतकऱ्याचं चूक कुठे होते, ते कपाशी बी इतकी दाट लावता, सव्वाच्या माऱ्यावर लावून देता, म्हणजे ते सरळ वाढून जाते आणि फुल पात्या काहीच तिला राहत नाही. म्हणजे थोडक्यात आपण कपाशीचा जो पेरा जो घेतलेला आहे हा 5 फूट अंतरावर, 5 फूट, आणि त्यामध्ये मग नंतर पट्टा पद्धतीने आपण टरबूज पिकाची लागवड केलेली आहे. बरोबर. आता टरबूजाचं ज्यावेळेस आपण रोपांची लागवड केली असेल त्यावेळेस रोपांची लागवड करत असताना 2 रोपांमधील अंतर आपण किती ठेवलेलं आहे? 2 रोपांमध्ये अंतर आपलं 3 फूट आहे. 3 फूट. आणि प्रत्येक 3 फुटावरती एक रोप आपण या ठिकाणी लागवड केलेली आपल्याला दिसते. आणि थोडक्यात आपण जर का डिसेंबर जानेवारी मध्ये ज्यावेळेस आपण लागवड करतो त्यावेळेस हार्वेस्टिंगचा पिरियड हा मला असं वाटतं नियर अबाउट 60 to 65 डेज इतका असतो. पण तुम्ही आता इथं मगाशी सांगितल्याप्रमाणे की 45 दिवसामध्ये प्लॉट तुमचा हार्वेस्टिंगला आलेला आहे. तर हा म्हणजे एक बेनिफिटच आपल्याला ह्या सीझन मध्ये मिळतो. पण मला असं विचारायचं आहे की या सीझन मध्ये लागवड करताना काही चॅलेंजेस येतात का? हो साहेब, जसं सेटिंगला पावसाचा प्रॉब्लेम, देवाचा पावसाचा प्रॉब्लेम येतो. आपली सेटिंग होत नाही, परागी भवनाला खूप प्रॉब्लेम येतो. पण यंदा पाऊस कमी असल्याने सेटिंग पण व्यवस्थित झालेली आहे आणि व्हरायटी मध्ये दम आहे. ओके. आणि तुम्हाला म्हणजे पावसाचे प्रमाण जास्त असलं तर यावरती फवारण्या वगैरे जास्त घेतल्या जातात का, किंवा मग त्याचा खर्च आपला वाढतो का? हो, याचा म्हणजे खर्च, आता हे कॉटन आहे फ्री मध्ये आपल्याला असं धरून चाला तुम्ही. जो खर्च केलाय आपण तो टरबूजवर केलाय. बरोबर. आज रोजी कॉटन तुम्ही पाहू शकता आपले छाती बरोबर आलेली आहे कॉटन सुद्धा. म्हणजे कॉटन हे फ्री आहे आज. बरोबर.
कॉटनला मी 1 रुपया सुद्धा घरून लावलेला नाही. आता जो लावलेला आहे तो टरबूजला लावलेला आहे. ओके. तर आता जवळपास एकरी टरबूजासाठी आलेला आपला खर्च अंदाजे किती असेल? एकरी अंदाजे आलेला खर्च असं धरून चला तुम्ही साहेब 40-42 हजार रुपये आलेला आहे आता. एकरी 40-42 हजार हो रुपये. हो. ओके. आणि सर आपण हा जो पूर्ण प्लॉट आहे हा किती एकरामध्ये लागवड केलेली आहे? हा शेत आहे आपलं 12 एकर. ओके. पण आपलं एक फट्टी सोडून ते पट्टा पद्धत नसल्याने आपलं शेत अर्ध्यावरच येऊन गेलेलं आहे. बर बर. ते 5 एकर 5.5 एकर झालं आपलं. बर बर बर. तर आपला खर्च झालेला आहे याच्यावर 2 लाख रुपये पूर्ण 2 लाख रुपये झालेला आहे. ओके. 60-70 टनाची आपल्याला अपेक्षा आहे मालाची. आणि आता सध्या जो रेट आहे तो रेट काय चालू आहे? आजचा रेट 23 रुपयाचा आहे सर मार्केटमध्ये. आता इथे भरपूर महाराष्ट्रातले टॉपचे व्यापारी आलेले आहे, तुम्ही पाहू शकता. बर बर. त्यांनी 23 रुपये रेटने मागितलंय मला. बर. अजून काही झाला नाही. आणि जवळपास 60 ते 70 टनाची आपल्याला अपेक्षा आहे. हो सर. म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीचं उत्पन्न आपल्याला यामधून मिळणार यात शंकाच नाही. तर मला जाता जाता तुम्हाला असं विचारायचं आहे की तुम्ही आपले जे शेतकरी वर्ग जो आहे त्या शेतकरी वर्गाला काय सल्ला द्याल? शेतकरी वर्गाला हाच सल्ला की तुम्ही पण असं काहीतरी नवीन करा आणि 2 पैसे जास्त मिळतील अशी हे पहा. धन्यवाद सर. आपण जे योग्य मार्गदर्शन केलं, आपल्या शेतकऱ्यांसाठी खूप अनुभवाचे बोल तुम्ही दिलेले आहे त्याबद्दल तुमचे मनापासून स्वागत. धन्यवाद. शेतकऱ्याचा हा अनोखा प्रयोग बघण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एका कंपनीने सत्र आयोजित केले होते. त्या सत्रामध्ये काही शेतकऱ्यांनी विचारलेले प्रश्न आणि तज्ञांनी दिलेली त्यांची उत्तरे. शेतकऱ्यांनी पराग वेगळे करून त्याच्यावर एक पावडर तयार केली आणि ते पावडर फवारणीचं पॉलिनेशन करतात. तसं या टरबूज पिकात काय नाही का? हा बरोबर. तर आता बाजारामध्ये तुम्ही जर बघितलं मित्रांनो, बरेचसे प्रोडक्ट असे आले की औषध मारा आणि मधमाशीला अट्रॅक्ट करा, असे बरेचसे तुम्ही बघत असाल फळ. तर याला एक माझं म्हणणं असं आहे की नॅचरल जी गोष्ट आहे, आता मधमाशीची जे पेट्या आणून ठेवतात त्याच्या मधमाशींचे देखील बरेच स्पेसीज आहेत. आपली जी शेतातली गावरान माशी आहे तिच्या इतकी चंचल माशी तुम्हाला कुठेही सापडणार नाही. तर त्यासाठी आपण काय करावं मधमाशी अट्रॅक्ट करण्यासाठी? त्याला घरगुती उपाय. तुम्ही जेव्हा टरबूजाची रोपं लावणार आहात त्याच्यामध्ये जर तुम्ही झेंडू, त्यानंतर तुमचा धना, त्याच्यानंतर याला काय बोलता तुम्ही, जे ज्याचा वास येतो असे फळ जर तुम्ही लावले तर मधमाशी तुमच्या प्लॉटमध्ये येणार आहे. मित्रांनो, असेच नवनवीन प्रयोग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.